ए आई, तू हे फोटोशे भिंतीला का चिटकवलेस? आई, नक्की तुझ्या मनात काय आहे ग? म्हणजे मला पण सांग ना, म्हणजे मलाही कळेल. टार्गेट पक्क करते इथे. अन्नपूर्णा आणि कमळी यांची तर मी वाट लावणारच. वाट लावणार आहे म्हणजे तू त्या दोघींना सुद्धा मारून टाकणार आहेस का? मारून टाकणं एवढी सोपी शिक्षा देणार नाहीये मी त्यांना. त्यांनी ह्या कामिनीचा अपमान केलेला आहे. कोण आहे कामिनी? नागिण आहे मी, नागिण. त्या नागिणीच्या शब्दावर पाय दिलेला आहे त्यांनी. असा डंख काढेन आणि असा दंश करेन ना का तडफडत राहतील. तडफडून तडफडून मारणार आहे मी त्यांना. सहजासहजी नाही मारणार आहे. म्हणजे नक्की करणार काय आहेस तू? त्या म्हातारीला अशी शिक्षा देणार आहे की तिची अवस्था त्या ढकलगाडी सारखीच होणार. सगळं तिच्या डोळ्यासमोर घडेल, पण तरीही ती काही करू शकणार नाही. उघड्या डोळ्यांनी नुसतं तिला बघत राहावं लागेल. अशी कणाकणाने मरत जाणार. तिला ह्याची जाणीव व्हायला पाहिजे की आपण कुणाशी काय आणि कसे वागलेलो याचा पश्चाताप व्हायला पाहिजे तिला. राहता राहिला प्रश्न त्या गावछाप कमळीचा. नशिबाने वाचली, पण मला जे साध्य करायचं होतं ते मी साध्य केलेलं. तिला काही मी अभ्यास करू देणार नाही. मला जे करता येईल ते केलेले आणि उरलेलं काम करण्यासाठी मी त्या काजलला ठेवलंच आहे. माझा प्लॅन जो होता तो सक्सेसफुल झालेला आहे. मारण्याची गरज नाही. गरज कसली आहे? शिकून मोठं होण्याचं तिचं जे स्वप्न आहे ना, ते पायाखाली चिरडण्यामधला जो आनंद आहे ना, तो आवडेल. आणि तिचा मग तो रडका चेहरा घेऊन ती गावाला कशी जाते हे पाहण्यामध्ये खरी मजा आहे. कामिनी आजीने सांगितल्याप्रमाणे करायलाच हवं. माझ्या मार्क्सचं त्या बघणार आहेत म्हटल्यावर मला कसलं टेन्शन. बिचारी कमळी. ए, झालाय का तुमचा अभ्यास? मला खूप झोप आली आहे, मला झोपायचंय. मी लाईट बंद करणार आहे. ए दिवस, ऐक की, मी काय म्हणतोय, आता आपली परीक्षा जवळ आली की नाही, मग थोडे दिवस तू लवकर लाईट नको ना बंद करू. ए कमळे, हे उगाच परीक्षेचं नाटक मला नको सांगूस. आणि हा हॉस्टेलचा रूल आहे, अँड द रूल इज रूल.